शकतो आहे पाण्यासाठी सुरू असलेलं महिलांचं हे रास्ता रोको आंदोलन। अजून उन्हाळ्याला सुरुवात देखील झालेली नाही, मात्र नांदगाव परिसरात पाण्याची बिकट टंचाई जाणवते आहे। याच अनुषंगानं महिला रस्त्यावर उतरल्यात। नांदगाव शहरातील विविध भागातील नागरिक पाण्याकरता आता रास्ता रोको आंदोलन करतायत। यामध्येच शहरातील आता सावतानगर भागातील महिलांची भर पडली आहे। सावतानगर ढासेमळा भागातील महिलांनी आपण बघू शकतोय कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग N753 वर रास्ता रोको आंदोलन केलंय आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। यामुळे नांदगाव नगर परिषद पाणी पुरवठा अधिकारी यांची चांगलीच धांदल उडाली। या परिसरातील नागरिकांना तब्बल मागील 30 दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त महिलांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले। या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली। संतप्त महिलांनी माध्यमांसमोर यावेळी आपला संताप व्यक्त केला। कोणाकडे पाण्याची मागणी करू राहिले तुम्ही? नगरपालिकेत सांगतो ना। तुम्ही नगरपालिकेत काही कल्पना दिली नाही का? आता त्यांना समजत पाणी द्यायचं। आंदोलनकर्त्यांना नांदगाव पोलीस ठाण्यात बोलावून नांदगाव नगर परिषद प्रशासन विवेक धांडे यांच्यासोबत चर्चा करत लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी हमी नांदगाव प्रशासनातर्फे देण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे।